बाकी पोरी किती छान छान करतात ना रील. मी पण रील करते असं असं, पण मला येतच नाही ना. मी पण रील स्टार झाल्यावर मला पण लोक उद्घाटनाला बोलवतील. मी पण अशी ती पट्टी असते ती कापीन. कशी होईल रील स्टार? नाही नाही नाही, मला पण व्हायचं रील स्टार. ती निकी आहे ना, तिला शायनिंग दाखवते आहे का नाही. तिचे पण व्हिडिओ आहेत तसे, पण एवढे नाही काय नाही का. मी काय करते, मी व्हिडिओज बनवते. मी पण रील स्टार होणार आहे. मग मी पण अशी मस्त पैकी दिसेन. लोक मला पण बोलवते, माझी बी अशी सेल्फी घेते, मी पण अशी छान पोज देईन. व्हायचं कसं, मला तर व्हिडिओ काढता येत नाही. आपल्या गावात कोणी चालवते की नाही इन्स्टा? अरे हा वैभव आहे की. मी काय करते, वैभवलाच विचारते, एक तरी रील्स त्याच्याकडून काढून घेते. डिंक निघा ना बाबा, डिंक खवटलाय मला लय. निघ ना बाबा. वैभव, हा वैभव काय? मला आहे ना, मला रील स्टार बनायचं. रील स्टार? हा. मग बन ना, मी कोण नाही म्हणलं. अरे बनायला आलं तर पाहिजे ना व्हिडिओ काढता. काय करायचे? व्हिडिओ काढायचे. मग काढ ना मोबाईल आहे तुझ्याकडं. मला येत नाही ना काही याचं, म्हणून तुला म्हणलं. कशाचं? इन्स्टाचं ते रील बिल नाही का असे शिकवते. हा, मला तरी कुठे येत रील्स आणि काय करताय. मला असे रील्स ते काय असे डिंक खात बसलो असतो मी. मला नाही काय ते आलं की रील स्टार व्हायचे. कोणाला येत असं? मी रील स्टार झाल्यावर मग तू पण माझ्याशी फिरत दिसणार. आपण मला आलं तर पाहिजे ना. मला नाही, मी आपलं इंस्टाग्राम नुसतं बघतो बाबा, व्हिडिओ रील्स बघतो. मला एखादी रील्स आवडली मी फक्त लाईक करतो. वैभव, तू असा झाडाचा डिंक खाऊस तर मी काय म्हणते, जे इंस्टा रील्स करतात का त्यांना पैसे भेटतात माहितीये का? इंस्टा रील्स केल्यावर पैसे भेटतात? अरे हो ना, खरंच पैसे भेटतात. हा, म्हणून म्हणलं होतं तसं. आयला मग मी तर असे दिवसात लयच हे करू ना, असं हात ठेवीन, असं गाणं म्हणीन, असं मला पोज लय भारी भारी येतात मला. मग मी तर असं छप्पर फाडक्याची रील निश्चय अशा टाकून देईन त्या रील्स, माहिती का? मग हिला डिंक खाऊस तर छप्पर फाडके असं करावं लागते. पण ते रील्स काढता येतच नाहीत ना. म्हणून तर मग तुला म्हणते ना, तुम्हाला मला नाही ना काढता येत. मग माझ्याकडे मस्त मोबाईल आहे, पण काय जाळायचा काय मोबाईल माझ्याकडे पण आहे. बघ, मला मी नुसतं आपलं इंस्टा होतो, नुसतं असं वर ढकली मला पण तेच येते ना. हे करतो. बरं आपल्या गावात कोणी आहे का इंस्टा बिन्स्टा कोणी चालू येते का? आपल्या गावात हाय एक जण आहे. चल सांगतो. फेमस आहे का? फेमस आहे. चल तू. फेमस आहे. यायला पाहिजे, पैसे बिशे भेटले पाहिजे, नाही तर मग काय कामच आहे. मग तुला काय काय तुला मी नेतो बरोबर, तू यायचं फक्त सांग. ना ना ना, आता मला दाणे बनवायला येते. मी स्वतःच शॉप टाकतो आणि मी स्वतःच लिव्हिंग टाकतो. मी सर्वात मोठा लीड आहे. सध्या लोक पण सध्या उद्घाटनाला बोलली नाहीत, काय नाही. तरी आपणच स्वतःच शॉप करतो. काय काय नाही, बरं आहे. ये ना बाई, बस ना, बस बस बस. काय करणार? काय नाही, बसलोय. हे दोघं जण भेटायला आले तुला. आणि त्यांनी रील्स बघत त्यावाले फॅन आहेत हे तुझे फॅन्स. मला फॅन नाही पाहिजे, मला इशी पाहिजे, इशी. अरे फॅन नाही, इंस्टाग्राम वरची फॅन आहे ती. हा, इंस्टाग्रामवरचे होय. जिगरी मित्र. हा, ते तुला भेटायला आले. ते कोण जाऊ शकते? आपलेच जाऊ शकते. काय म्हणतो बोल. आम्ही मित्र. हा मित्र आम्ही तुम्हाला भेटायला आलतो आम्ही तुम्हाला. बोला ना, काय काम चालतं? काय म्हणलं या तुम्हाला भेटायला, तुम्ही मोठे रील स्टार आहेत. म्हणलं तुम्हाला भेटायला येऊ. असं तर काय तुम्हाला वेळ भेटत नाही. आम्ही बघतो तुम्ही इकडं तिकडं असतात ना सारखे, आहे का? हो, उद्घाटनाला दौऱ्यामध्ये त्यांनी त्यावलं कौतुक केलं त्यावलं त्यांनी. भारी म्हणले आपल्या भेटायला जायचं का म्हणले. ते गावात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात फेमस आहे. मग त्याला म्हणलं फेमस आहेत ना ते, आहे की नाही? त्या दिवशी गेलते ना ते उद्घाटनाला गेलते, कोटन तेन घातलेला होता, आहे का नाही? हो, आहे ना. नाही ते कोट घालत पण तुम्ही दिसतच नव्हते राव. म्हणजे दिसत म्हणजे ते मी तिकडे गर्दीत उभा होतो ना माग, त्याच्यामुळे मला दिसले नाही. तुम्ही असं म्हणत होतो मला.
ते कसं आहे माहिती का, हा. भरपूर पब्लिक किती ना, मग- पब्लिक मुळे दिसत नाही मग ना ते. फोन करायचा मोबाईल नंबर नाही माझ्याकडे तुमचा. तर हाय ना येथून सोबत राहत ना हे सांगत आहे कुठे हे टर्म राव, हे तुझ्याकडे नंबर आहे यांचा. अरे हाय, मग कशाला एवढ्या लांबून यायला लावलं? 50 सकल आपण त्यांना. मग काय म्हणलं माहित नाही का, काय झाडापाशी थांबलो का? हो मग काय म्हणलं माहिती का, झाडापाशी थांबलो म्हणलं नाही का चढवायचं ते म्हणलं. खंडू ताते आहे ना, त्याला त्या झाडावर चढवायचं म्हणलं. असं म्हणतो हा झाडावर चढायचं मी तसं नाही म्हणलं मी. हा अरे म्हणलं मस्त मोठ्या झाडावर चढवायचं आणि रील्स काढायची. आणि खाली खाली येथून न्यायचं जा, मोठ्या रस्त्यावरून. हा तिथं ते मोठं झाड तिथं उभा राहून रील्स काढायचं. रील्स काढायचं मला होतं. हा रील्स काढ. डिंकले जास्त खाल्ल्याला म्हणतात डोकं हाती चाललेली. मला वाटतं डिंकांची जाम झालं का? हे बरं थांबा. हे ऐक ना मला, यांना ना ते रील्स करायचं शिकायचं होतं. कोणत्या आपल्या इथं जरा म्हणतो तुम्ही पण रील्स स्टार आहेत ना, मग आम्हाला पण रील्स स्टार हा त्यांना ते रील्स त्याला फॉलोअर्स येत 1,000ची वर लागतात तेव्हा आपल्या खात्यावर पैसे पडतात. बघा ना. 1 कोण आहे लाखाच्या वर, माझ्याकडे? सांगा कसं 1 करायचं. हजाराच्या वर म्हणतोय. किती 8 मिलियन 8 मिलियन. अहो, 1 मिलियन. नीट ऐकत जरे. 8 मिलियन एक म्हणा, मला वाटलं 8 मिलियन. ऐका ना, कसं बनवायचं सांगा ना. तुम्ही इंस्टाग्राम घेतलं हा. चालू केलेले त्याच्यामध्ये ओपन करा. ओपन केलं. हा ओपन केलं हा. नंतर इंस्टावर रोज व्हिडिओ छापायचे रोज इंस्टावर रोज व्हिडिओ सोडायचे. हा. हा, त्याला तुम्ही ID व्हिडिओ. त्याच्यावर काय अरे बोल ना पिल्लू काय नाही जातो बसलो जरा हातील घालतो. हो तो जेवण झालं का? झालं बरं 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 पिल्लू जेवण तर झोप. हो हो पिल्लू येतो ना थोडा येतो. हो पिल्लू कशाच पिल्लू होतं? कशाच पिल्लू? आता काय कोंबडी पिवळीचं पिल्लू वाटलं काय? कसलं पिल्लू? अरे रील्स करून लोकांना अशी मोठे गर्लफ्रेंड राहते. असं होय. अरे आपल्या तिकडे ते आता मांजरीचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू, मला वाटलं असं एखादं काय पिल्लू आहे काय. नाही तसं नाही, तसं वाईट वाटून घेऊ नका. मला ते वाटलं हो. आता मांजरीचं काय असं पिल्लू असतं, कोंबडीचं पिल्लूच असतं ना तसं. आणि तुम्ही रील्स स्टार आहे तुमच्याकडे मोबाईल असलाय काय? यो मोबाईल नाही मग यो जात्रेच मोबाईल आहे ना. कुठे अयो ह्यात काढतात होय तुम्ही? हा असं आहे होय. हा बर बर बर. मोबाईल दे. कुठं बी गेले की तुम्ही मला वाटलं माझा हे बघ कलर सेम आहे का नाही, मला वाटलं माझा आहे. मी काय तोट्टा बिट्टा काय दाखला काय मोबाईल चोरायचं का काय तुम्ही? माझं काय कुठं बी गेले. मोबाईल चोरायचं ते येत ना जाऊ. तू काय चोरायचं रे काय चोर आहे मी? मोबाईल असा 6 महिने आला होता माझा. त्याला काय वाटलं माहितीये का, त्याच्याकडे पण फोन तसाच आहे ना, हा. मला वाटलं मग. त्याच्या लक्षातच नाही बरं आलं. ते जाऊ दे बरं. वायफळ गोष्टी तुम्ही आम्हाला रील्स कशा बनवायच्या हे सांगणार आहेत का नाही सांगा बरं आम्हाला. तुम्ही हे द्याल तर मला तर काय अजय सध्या आला तर तुम्हाला तर आम्ही नाही तर काय जेवायला आलो काय माझ्या ऑफिसला अपॉइंटमेंट द्यावं लागते ऑफिसला? हा. ऑफिस तुमचं? बीड मध्ये. हा. माझी काय? अरे सत्ता की मला सांगा. अपॉइंटमेंट द्यावं लागते. माझी नाही माहित ते नीट ऐक ना. काय म्हणते? अपॉइंटमेंट अपार्टमेंट म्हणते Apartment का? हा. अपार्टमेंट. अपॉइंटमेंट द्यावं लागते. नंतर पण आमची काय फीस आहे ती फीस भरावं लागते. काय फीस आहे तुमची? तिथे आलेलो ऑफिसला आलेलो तुम्हाला सगळं सांगू. अहो नाही, मग तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला मग पैसे घेऊन यायला हा. 10,000 रुपये लागते एक जणाला. शिकवायला हा. म्हणजे 10, 20, 30,000 रुपये. हम्म. 30,000 नाही नाही, रुपये पुरीना फ्री असेल ना. होय. आता बघ ना, फ्री ना हा सगळं. पुरीला आता पुरीला फ्री असेल ना. पोरीला फ्री बिरी नाही. फी कमी असेल ना. पोरीला अहो, 1-2,000 रुपये कमी दे मला. फ्री फ्री ए, बरं, जाऊ द्या. काय? जाऊ द्या, मी बोलतो का भाऊ ऐक. जसं मी तुझ्या जवळच आहे का नाही, हा. तशी मी तुझ्या जवळच्या हा. यांच्याकडून फीस वगैरे नका घेऊ. जाऊ दे. फीस जाऊ दे, वगैरे शिकायला बिचारे. आमचं सरदार यांच्या जीवर चालत होता. कोणाच जीव असेल ते मग आम्ही पैसे दिले चालणार ना. आणि मग आता तू मला मग? 10,000 रुपये दे. मग मग तू नाही चलत नाही तर मग कशाला नाही नाही, बोलतो? मग तू पैसे दिल्यावर आमचं सरदार चालेल ना. आणि तुम्ही पैसे नाही दिले आमचं सरदार चालायचं. तुम्हाला यायचं असेल तर अपॉइंटमेंटला या. हा. अपॉइंटमेंट द्या ऑफिसला हा. आणि तिथून पुढे या. माझी काय फीस द्या. हेच ना. हो, खोंड जात्या हा. शिकवा राव. नाही बरं तुम्ही उता बरं ऐक ऐक ना, ठीक आहे, जाऊ उता दे. तुम्ही निघाल. उता एवढं बा शिकायला गेला. उता म्हणलं ना. काय उठा म्हणते. उता निघा. ए, भाऊ, ऐक ना, शिक ना. काय उठे. अरे चल. रोज चल जा. एवढं काय दिस नाही. नाही शिकायचं. चल जा चल एवढं काय नीट त्याला चल. चल. जा ना शिकू आम्हाला. ए जाय ए, नीट. ए, चल. नाही तर नाही असं सर इथं या ह्याच्या खाली. नीट. तू काय
आज तुझ्यापेक्षा मोठे मोठे रील्स स्टार करतो आम्ही रील्स बनवून जा घेऊ. आता जा जा पडेलच. शेंबड्या. सीन गाडीत बस. शहाणे. शेवटे जाऊ नये ए, ए, ए.